ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे, जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेतले ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज. महाराजांच्या लीला ह्या अनंत आहे, तो ब्रह्मांड नायक आहे. महाराज अक्कलकोटला ज्यावेळेस चोळप्पा महाराजांच्या घरी बसलेले होते, महाराजांच्या मनामध्ये आलं की आपण चळआंबे गावामध्ये जावं. त्यांनी चोळप्पा महाराजांना सांगितलं, तू काय माझ्या बरोबर नको चोळ्या, मला निघायचंय, मला गेलं पाहिजे. महाराज एवढं बोलले, अंगावर पितांबर टाकलं माझ्या ब्रह्मांड नायकाने आणि महाराज चालते झाले ते. आणि त्यावेळेस परसराम गोरे हे सोलापूरचे होते, हे चळआंबे गावामध्ये आलेले होते आणि तिथं रामदास बुवांचा एक मठ होता, श्री रामाचं मंदिर होतं, तिथं ते कायम सेवा करत असे. आणि ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस चळआंबे गावामध्ये आले आणि त्या मठामध्ये विश्रांती घेण्यासाठी स्वामी महाराज तिथं झोपले. रामदास बुवा तिथं आले, त्यांनी स्वामींना झोपलेलं बघितलं. हे कोण आहे? हे दुपारच्या वेळेस कुठले बुवा येतात मंदिरामध्ये झोपून घेतात आणि त्यांची पूजा त्यांनी चालू केली. दुपारची वेळ होती आणि हे परसराम गोरे त्या मठामध्ये आले आणि त्यांनी स्वामींना बघितलं. तो परम आनंद त्यांना झालेला होता. त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामी महाराज झोपलेले होते आणि त्या मठांमध्ये स्वामींच्या चरणांजवळ बसले. त्यावेळेस रामदास बुवांची बडबड चालू झाली होती की कोणी येतं मंदिरामध्ये, कोणी येऊन झोपतं, कोणाला काही बोलावं का नाही, ही त्यांची बडबड चालू होती. आणि हे सर्व हे परसराम बुवा हे सर्व परिस्थिती बघत होते. आणि त्या रामदास बुवांचा राग अनावर झाला आणि त्यांनी परसराम यांना गोरेंना सांगितलं, तुम्ही मठाच्या बाहेर यावं, मला आता घरी जायचंय, दुपार झालेली, आता मंदिर 5 वाजता उघडण्यात येईल संध्याकाळी, तर तुम्ही घरी जावं. परसराम गोरे बाहेर आले. त्यांना असं वाटलं की आता रामदास बुवा स्वामींना उठवतील, म्हणून ते बाहेर उभे राहिले. त्यांनी स्वामींना कोंडून दिलं त्या ठिकाणी आणि मनामध्ये अहंकार निर्माण केला, मी आज ह्या बुवाची खोडच मोडतो. आणि स्वामींना कोंडून त्यांनी कुलूप लावून तिथून निघून गेले. आणि कुलूप लावून निघून गेल्यावर परसराम गोरे तिथंच बसले आणि महाराजांचं त्या दारामधून दर्शन करत बसले. स्वामी, यांनी तुम्हाला कोंडून दिलं, मला ब्रह्मांड नायक त्या मंदिरामध्ये कोंडलेला आहे, पण अशी कोणती शक्ती, अशी कोणती व्यक्ती ती ब्रह्मांड नायकाला कोंडू शकते? अशी शक्ती कोणामध्ये नाही. म्हणून हे परसराम हात जोडून दाराजवळ उभे राहिले आणि एक ज्योत, तेजोमय ज्योत तिथून बाहेर निघाली. त्यांनी ती ज्योत बघितली आणि त्या ज्योतीच्या मागे पळू लागले. ती ज्योत जशी जशी जात होती आणि त्या ज्योतीच्या मागे परसराम बुवा त्या ज्योतीच्या मागे जाऊ लागले. आणि त्या चळआंबे गावात भीमा नदीला पूर आलेला होता. त्या भीमा नदीच्या किनारी ती ज्योत थांबली आणि माझा ब्रह्मांड नायक त्या ज्योतीतून प्रगट झाला आणि त्याचं स्नान करू लागला. त्यांचं स्नान चालू होतं. महाराज भीमा नदीच्या मध्यभागी स्नान करत असताना हे परसराम बुवा स्वामींना बघू लागले. त्या ज्योतीमधून माझा ब्रह्मांड नायक मला दिसतोय आणि ते स्वामींचं दर्शन घेऊन लागले. स्वामी स्नान करत होते. स्वामी महाराजांचं स्नान झालं. महाराज स्नान करून बाहेर येऊन बसले आणि एका पाषाणावर स्वामी महाराज बसलेले होते आणि परसराम बुवा स्वामींच्या चरणांजवळ बसले. स्वामींचे चरण दाबू लागले, स्वामींचं दर्शन घेऊ लागले. महाराज आशीर्वाद देत होते. असंख्य भक्त तिथं बसले होते. प्रत्येक जण स्वामींचं दर्शन घेऊ लागला होता आणि जो तो प्रसन्न झालेलं होतं, कारण की प्रत्येकाला स्वामींचं दर्शन मिळत होतं. पण यामागे स्वामींची लीला काय हे कोणालाच कळत नव्हतं. कारण की स्वामी महाराज लीलेला प्रारंभ करत होते. महाराजांचं दर्शन चालू असताना
हे रामदास बुवा पूर्ण गावामध्ये फिरत होते आणि सांगत होते, मी ह्या बुवाला कोंडून आलेलो आहे, याची खोडच मी आज मोडणार आहे. आणि गावातील काही लोकांना सांगू लागले, एक बुवा आलेला आहे, मी त्याला कोंडलेलं आहे, तुम्ही बघायला येता का? आणि रामदास बुवांबरोबर काही गावातले टवाळखोर त्यांच्या बरोबर येऊ लागले. आणि जे टवाळखोर त्या रामदास बुवांबरोबर आलेले असताना मंदिराजवळ रामदास बुवांनी सांगितलं, आपण मंदिराजवळ जाऊन त्यांना बघू. आणि जात असताना त्यांचं भीमा नदीच्या काठाशी त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी बघितलेलं दृश्य पाहून आपले डोळे चोळू लागले. मी ह्या गोसाव्याला मठामध्ये कोंडलेलं आहे आणि हा गोसावी इथं बसलेला आहे, असं होऊ शक्यच नाही. म्हणून जी चावी आहे ती त्या आपल्या कमरेला बघू लागले आणि कमरेला चावी तशीच आहे. आणि या रामदास बुवांनी धाव घेतली आणि मठाकडे आले आणि त्यांनी कुलूप उघडलं तर स्वामी महाराज तिथं झोपलेले दिसू लागले. त्यांनी परत डोळे चोळले, मला हे स्वामी इथं दिसताय आणि नदीच्या किनारी दिसताय. त्यांनी दार उघडून दिलं आणि तिथून परत परत सुटले आणि परत नदीच्या काठी आले. ब्रह्मांड नायक तिथं बसलेला होता. काय करावं काहीच कळत नव्हतं. स्वतःची चूक समजत नव्हती की आपण खरंच चुकलेलो आहोत याचा पश्चाताप होत होता. आणि त्या ब्रह्मांड नायकाच्या चरणांजवळ गेले, स्वामींना हात जोडू लागले, स्वामी महाराज माझं चुकलं. त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे टवाळखोर होते, या टवाळखोरांचे डोळे उघडले की रामदास बुवांनी एका संतांना कोंडलेले, म्हणून ते त्यांना द्वेष देऊ लागले की तुम्ही चुकीचं केलं. ते स्वामी अवतारी, तुम्ही त्यांना कोंडू शकत नाही. जो प्रकाश सूर्याचा आहे त्याला कोणीच लपवू शकत नाही. तो तेज आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि तुम्ही आज स्वामींना कोंडलेलं आहे. सर्वजण त्यांना बोलू लागले. त्याचा पश्चाताप रामदास बुवांना होऊ लागला. ते स्वामींच्या चरणी महाराजांची क्षमा मागू लागले. महाराज म्हणतात, कधी क्षमा कोणतो ना मला, ठीक आहे, लवकर जो आम्ही सांगू काय होणार आहे ते, काळजी करू नकोस. महाराज बसले, एवढे शब्द बोलले आणि महाराजांची क्षमा मागताना परशुराम गोरे स्वामींकडे सारखं बघत होते. स्वामींचं तेजोमय रूप त्यांनी आपल्या डोळ्यामध्ये साठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 65 वर्षाची म्हातारी जी शरीराने वाकलेली होती, हात पाय तिचे वाकलेले होते, ती काठी टेकत टेकत प्रयत्न करत स्वामींना बघत येत होती. आणि माझा ब्रह्मांड नायक तिथून उठला आणि त्या म्हातारीच्या हातातली काठी महाराजांनी फेकून दिली आणि तिच्या मस्तकावर स्वामींनी हात ठेवला आणि सांगू लागले, स्वामी महाराज मदारे उभे हो आमच्याकडे बघ. आणि ज्यावेळेस स्वामी महाराजांच्या मुखात ते शब्द येऊ लागले, ती म्हातारी हळूहळू हात जोडू लागले. तिचे हात वाकलेले होते, ते कधी सरळ होत नव्हते. तिच्या हातांमध्ये शक्ती प्राप्त झाली आणि ती स्वामींना हात जोडू लागली. आणि तिच्या अंगामध्ये जो वाक आलेला होता, तिला जो आजार झालेला होता, परिपूर्ण बरं झालेला होता. आणि तिचं शरीर कापसाप्रमाणे एकदम हलकं झालेलं होतं आणि ती स्वामींचं दर्शन घेऊ लागली. ती सुंदर रूपामध्ये दिसू लागलेली होती. हा चमत्कार त्या चळंबे गावातील सर्व स्वामी भक्त बघत होते. महाराज त्यावेळेस वटवृक्षाच्या छायेमध्ये उभे असताना ती म्हातारी आणि स्वामींना दर्शन करू लागली. स्वामींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला. त्यावेळी पूर्व जन्मातल्या स्मृती जागृत झाल्या आणि त्यावेळी स्वामींना बोलू लागली, महाराज मागच्या जन्मामध्ये मी हरिण होती, शिकाराच्या तावडीतून तुम्ही मला वाचवलं होतं, पण मला त्यावेळेस मनुष्यवाणी नव्हती म्हणून मी बोलू शकली नाही. आणि त्यावेळेस तुम्ही मला आशीर्वाद दिला होता की आपली भेट मी ज्यावेळेस अक्कलकोटला होईल त्यावेळेस आपली भेट होईल. आज माझी स्वामी तुमच्या समोर माझी भेट झालेली आणि स्वामी स्मित हास्य करू लागले, तिला आशीर्वाद देऊ लागले. त्यावेळेस सर्वजण बोलू लागले, महाराज मठाकडे चलावं. रामदास बुवा स्वामींना मठाकडे घेऊन येत आहे आणि मठाकडे घेऊन येत असताना एक चमत्कार घडलेला होता. रामदास बुवांनी मंदिर उघडं ठेवलेलं होतं पण मंदिराला परत कुलूप लावलेलं होतं. ते विचार करू लागले, मी मंदिर उघडं ठेवलं होतं, स्वामींना मंदिर उघडं करून दिलं होतं, परत मंदिराला कुलूप कसं? परत त्यांनी कुलूप उघडलं आणि माझा ब्रह्मांड नायक तिथं बसलेला दिसू लागला. आणि स्वामी बोलले, हे रामदास पुढे गेलास, आम्हाला कोंडून रे. अरे आम्ही केव्हाची वाट पाहतो.
ह्या स्वामींच्या लीलांना सुरुवात झाली बघा. रामदास बुवांना आपली चूक कळाली आणि ते स्वामींच्या चरणी लीन झाले आणि डोळ्यातून आसू येऊ लागले. स्वामींची क्षमा मागू लागले. स्वामींनी या रामदास बुवांवर कृपा केली, त्यांना भरभरून आशीर्वाद दिला. परशुराम गोरेंना आशीर्वाद दिला. कारण की स्वामी महाराज ज्यावेळेस चळंबे गावामध्ये होते त्यावेळेस स्वामींच्या लीलांना प्रारंभ झालेला होता. प्रत्येक भक्तावर कृपा करत होते. आयुष्यामध्ये जी गोष्ट रामदास बुवांबरोबर घडली त्यांना पश्चाताप येऊ लागला, मी स्वामींबरोबर खूप चुकीचं वागलो. आणि त्यावेळेस पश्चाताप येत असतो माणसाला, त्यावेळेस भगवंत प्रत्येक चुकीतून त्याला क्षमा करत असतो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही गोष्टी घडत असतात, आपल्यावर काही संकट येत असतात, त्यावेळेस आपण भगवंताला दोष देत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणती गोष्ट घडते ती देवाची इच्छा असते. म्हणून वाईट जरी झालं तरी देवावर ढकला की माझ्या परमेश्वराची, माझ्या स्वामींची कृपा आहे, त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडणार नाही. कारण की एक राजा आणि त्याचा प्रधान होता, तो कायम राजाने काही केलं तर त्याच्या मुखातून एकच शब्द निघायचं, जे झालं ते चांगलं झालं. वाईट जरी झालं तरी त्याच्या मुखातून एकच शब्द यायचा, जे झालं ते चांगलं झालं. राजाने शिकाऱ्याची तयारी केली आणि प्रधानाला सांगितलं, आज आपल्याला शिकारीला जायचंय. प्रधानाने तयारी केली आणि ज्यावेळेस ती तलवार कमरेला बांधत असताना त्या तलवारीचा काही भाग राजाच्या बोटाला लागला, रक्त निघू लागलं. रक्त निघू लागल्यावर राजाचा राग अनावर झाला आणि त्यावेळेस हा त्याचा प्रधान होता, तो राजे साहेबांना एवढंच बोलला, जे झालं ते चांगलं झालं. त्यावेळेस राजाला राग आला की माझ्या बोटाला लागलेलं आहे आणि तुझ्यासाठी चांगलं झालेलं आहे, म्हणजे तू माझं किती वाईट पाहतोय. आणि ज्यावेळेस त्याला वाटू लागलं की जे झालं ते चांगलं झालं, याचा राग आला. राजाने सांगितलं प्रधानाला तुरुंगामध्ये डांबण्यात यावं आणि प्रधानाला तुरुंगामध्ये कोंडून दिलं. त्यावेळेस प्रधान एकच शब्द बोलला, जे झालं ते चांगलं झालं. आणि राजा आपल्या शिकारीला गेला. शिकार करता करता त्याच्याकडून रस्ता चुकला आणि रस्ता चुकला असताना जंगलामध्ये काही शिकारी लोक होते, ते त्यांच्या देवाला मानवाचं बळी देत असे. तर त्यांना हा राजा दिसला, त्यांनी त्याला पकडलं आणि बळी देण्यासाठी आपल्या देवासमोर आणलं. बळी देण्याची प्रथा सुरू झाली. सर्वांना आनंद झाला, आज मानवाचा आपल्याला बळी द्यायचा आहे, तो मानव आपल्याला मिळालेला आहे. राजाच्या अंगावरचे पूर्ण कपडे काढण्यात आले आणि त्याला एका झाडाला बांधण्यात आलं. बळी द्यायची सरी प्रथा चालू झाली. आता राजाची बळी देणार, पण हा मानव पूर्ण आहे का याचा तपास करा म्हणून पूर्ण शरीराची तपासणी केली आणि त्यावेळेस राजाचा बोट कापलेला दिसला. त्यावेळेस सांगितलं, ही बळी आपल्या देवाला चालणार नाही, ह्या बळीचा आधीच रक्त गेलेलं आहे. म्हणून त्यांनी राजाला सोडून दिलं. आणि राजाला सोडून दिल्यावर त्या राजाला त्याची चूक कळाली की प्रधान मला बोलला होता की तुमच्या हाताला लागलं, जे झालं ते चांगलं झालं. म्हणून राजा तिथून पळत सुटला आणि प्रधानाला सोडवायला आला आणि प्रधानाची क्षमा मागू लागला की तू बरोबर बोलला होता, जे झालं ते चांगलं झालं आणि मी तुला तुरुंगात डांबलं आणि त्यात तुझं काय चांगलं झालं. त्यावेळेस प्रधान बोलू लागला, तुमच्या हाताला लागलेलं होतं, जर तुमची बळी तिथं नाही देण्यात आली, माझ्या शरीराला तर पुढे लागलेलंच नव्हतं, तर माझी बळी गेली असती. म्हणून मला तुरुंगात डांबलं, म्हणून जे झालं ते चांगलं झालं. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट घ्या, आपल्याला कोणतंही संकट यावं, फक्त स्वामींना सांगा, जे झालं ते चांगलं झालं. आयुष्यामध्ये अनेक संकट येणार, त्या संकटांना सामोरे जा, त्या संकटांचा सामान्य पद्धतीने सामना करा, त्या संकटातून तुम्ही बाहेर निघा. सतत हा ब्रह्मांड नाही तुमच्या सोबत असेल. आणि माणसाच्या आयुष्यात संघर्षच नसत तर त्याने जीवनच जगू नये. कारण की जीवनामध्ये तर तुम्ही आलात, जन्म घेतला, तर संघर्ष आयुष्यामध्ये पाहिजे. कारण की भगवंत संघर्ष पेलण्याची ताकद त्यालाच देतो
ज्याच्यामध्ये पेलण्याची शक्ती असते त्याच्याच आयुष्यामध्ये संघर्ष असतो. म्हणून आपल्याच आयुष्यामध्ये आपल्याला संघर्ष असत तर ब्रह्मांड नायकाला सांगा की मला तुम्ही पेलण्यामध्ये ठेवलेले, मी संघर्ष पेरू शकतो म्हणून तुम्ही माझी निवड केलेली आहे. म्हणून त्यामध्ये माझ्या ब्रह्मांड नायकाला सांगा स्वामी महाराज तुम्ही जे करतात ते चांगलं करतात. म्हणून ज्यावेळेस रामदास बुवांनी स्वामींना कोंडलं होतं म्हणून जे झालं चांगलं झालं त्यावेळेस माझ्या स्वामींच्या लीलांना प्रारंभ झाला आणि रामदास बुवा स्वामींपुढे हात जोडू लागले. त्यावेळेस मला ब्रह्मांड नायक रामदास बुवांना एकच आशीर्वाद देऊ लागले, भिवून बस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ. ही ब्रह्मांड नायकाची